अमरावती शहरातील मध्यवस्तीत म्हणजेच अंबापेठ प्रभागामध्ये असलेली मदर्स पेठ या स्कूलमध्ये 2 ऑगस्ट रोजी माजी शिक्षण उपसंचालक असलेले राम पवार यांनी भेट दिली होती। त्यावेळी अंबापेठ येथील नागरिकांनी बराच गदारोळ हा माजविला होता। विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष अंबापेठ येथे भेट दिली आणि येथील नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले। त्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये राम पवार यांना अंबापेठ येथील नागरिक कृती समितीने याचा वृत्तांत पाहिला होता। त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये अंबापेठ येथील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले विजय टोंपे यांचे म्हणणे सुद्धा आपण पाहिले होते। यानंतर भाग क्रमांक 3 मध्ये आपण अंबापेठ येथील माजी नगरसेवक असलेले मनीष जोशी यांनी मदर्स पेठ या शाळेविषयी माहिती देताना आपणास काय सांगितले ते आता आपण बघणार आहोत। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग अंबापेठ प्रभागाचे माजी नगरसेवक असलेले मनीष जोशी आता आपल्या सोबत आहेत। मनीष जोशी यांना आपण विचारणा करणार आहोत की ही जी आपण पाहतोय ही सर्व्हिस लाईन आहे आणि या सर्व्हिस लाईन मध्येच मदर्स पेठच्या मुलांची खेळण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती आहे, केव्हापासून अशा प्रकारचं इथे सुरू आहे? एक तर तुमच्या चॅनलचं मी अभिनंदन करतो की तुम्ही हा बाईट घेण्याकरता इथे आले। मदर्स पेठ शाळा ही पूर्णतः अनधिकृत शाळा आहे, अनऑथराइज्ड शाळा आहे ही। यांना शिक्षकांना गाड्या ठेवण्याकरता सुद्धा यांच्याजवळ पार्किंगची सुद्धा व्यवस्था नाही आहे। तर मैदान तर खूप दूरची गोष्ट आहे। म्हणजे हे जे शिक्षक जे येतात त्यांना गाड्यासुद्धा पार्क करायला यांच्याकडे जागा नाही आहे। आपण जे हे सध्या पाहत आहोत ही ॲक्च्युअलमध्ये रोड आहे हा, म्हणजे हा समोर पहा तुम्ही उजंबावाडी आहे, उजंबावाडीचा ॲप्रोच रोड आहे हा। आणि इथे राहणारे लोक जे आहे यांचा हा येण्या जाण्याकरता आज कर्फ्यू असल्यामुळे इथे वर्दळ वगैरे थोडी कमी आहे। हेच विद्यार्थ्यांचं मैदान आहे, हेच विद्यार्थी इथेच त्यांची प्रार्थना होते या रस्त्यावरती आणि ते इथेच खेळतात। यांना मैदान वगैरे काही यांची सुविधा तसं पाहिलं तर कोणत्याही शाळेला 40% त्यांना जागा पाहिजे मैदानाकरता आणि रिक्रिएटमेंट करता त्यांना जागा हवी असते। पण ही पूर्णतः अनधिकृत शाळा आहे आणि कशी काय मान्यता दिलेली आहे या शाळेला जिल्हा परिषदनी, उपसंचालक साहेबांनी आणि महानगरपालिकांनी, आता तर ते सर्व परवानग्या या महानगरपालिकांनी रद्दच केलेल्या आहे। महानगरपालिकांनी याची बिल्डिंग परवानगीसुद्धा नाकारलेली आहे शाळेची। जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्याने सुद्धा याची परवानगी नाकारलेली आहे आणि महानगरपालिकेने याची NOC सुद्धा काढलेली आहे। म्हणजे जी महानगरपालिका जी NOC देते शिक्षण शाळा चालवण्याकरता ती NOC सुद्धा रद्द केलेली आहे। आणि आता हे प्रकरण माननीय उपसंचालकांनी हे पुण्यामध्ये संचालकाकडे पाठवलेलं आहे। म्हणजे ही रद्द होण्याच्या 90% याच्यामध्ये ही रद्द झालेली आहे असं समजलं आहे। मात्र शिक्षण संचालकांकडे हे प्रकरण पाठवल्याच्या नंतर शिक्षण उपसंचालक म्हणून अमरावती येथे कार्यरत असलेले मागील 4-5 वर्षांच्या पूर्वी राम पवार यांनी या ठिकाणी व्हिजिट केली आणि ती पण जनता कर्फ्यूच्या दिवशी। याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की माननीय माजी उपसंचालक राम पवार हे इथे चोरी छिपे आलेले आहे। कारण की जेव्हा पूर्ण अंबापेठचे नागरिक इथे जमा झाले तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांना थांबवलं, त्यांना विचारलं की बा तुम्ही कुठले अधिकारी आहे। एक तर त्यांच्या तोंडावर मास्क असल्यामुळे आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही। मग त्यांनी सांगितलं की बा मी रिटायर्ड आहे आणि मी उपसंचालक होतो, माझं नाव राम पवार आहे। म्हणून मग आम्ही त्यांना म्हटलं की बा तुम्हाला पळून जाण्याचं काही कारण नव्हतं, म्हटलं लपून छपून येण्याचं वगैरे। आम्हाला असं वाटते की आता हे प्रकरण जे पुण्याला गेलेलं आहे जगताप साहेबांच्या टेबलवरती, तर तिथे आता कशी तडजोड करायची म्हणून राम पवार साहेब हे पाहून गेले आणि ॲज अ मीडिएटर म्हणून हे राम पवार काम करतील। मदर्स पेठ हे एकदम इनलिगल शाळा जी आहे या इनलिगल शाळेच्या याला कसं अधिकृत करायचं त्याच्यात प्रयत्नामध्ये हे आहे राम पवार साहेब। एक महत्त्वाचा आणखी प्रश्न आपल्या पुढे असा आहे की आपण या प्रभागाचे नगरसेवक होता, हा विभाग आपल्या पूर्णपणे ओळखीचा आहे। ही जी जुनी बिल्डिंग आहे रसिक बिल्डिंग या नावाने ओळखली जाते, ही किती वर्ष जुनी आहे आणि या ठिकाणी शाळेला परवानगी कुठल्या प्रकारे देण्यात आली? कारण ही शिकस्त झालेली इमारत म्हणून महानगरपालिकेची आहे असं महानगरपालिकेने सुद्धा कळविलेलं आहे। महानगरपालिका जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हाच या शाळेची सुरुवात झालेली आहे। पण ही शाळा जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त ही नर्सरी आणि प्ले हाऊस म्हणूनच ही शाळा सुरुवात झाली।
आणि त्याची परवानगी त्याच्याकरताच म्हणून झाली होती, पण त्यांनी हळूहळू त्याचा व्याप वाढत गेला आणि आता हे ज्युनियर कॉलेजसुद्धा सुरू करतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जी रसिक बिल्डिंगबद्दल जो प्रश्न विचारला, ही अमरावती शहरातली सर्वात जुनी फ्लॅट सिस्टीम आहे, म्हणजे ज्याला चाळ म्हणतो आपण. याच्यामध्ये सिमेंटचा वापर कुठेच केलेला नाही आहे आणि दगडीसुद्धा नाही आहे. याच्यामध्ये चुना, माती आणि विटा ही कमीत कमी माझ्या हिशोबाने 90 ते 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. आणि 100 वर्ष जुन्या बिल्डिंगमध्ये विद्यार्थ्यांना डांबून ते शिक्षण घेत आहे विद्यार्थी. हे खूपच असुरक्षित आहे विद्यार्थी इथे, असं आम्हाला वाटते. आणि म्हणूनच त्यांची परवानगी इथे रद्द केलेली आहे शाळेची परवानगी. विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे व प्रदीप इंगोले यांचा वृत्तांत.